स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारपेठ तिरंगी। 15 ऑगस्ट अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे। अशातच 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सजावटीसाठी नव्याने विविध प्रकारच्या वस्तू या बाजारामध्ये दाखल झाल्या आहेत। विशेष म्हणजे या वस्तू तिरंग्यातील रंगात असल्याने विशेष आकर्षित करत आहेत, तर त्यांची किंमत 20% वाढली आहे। 15 ऑगस्ट अर्थातच आपला स्वातंत्र्य दिन। प्रत्येक ठिकाणी आपला स्वातंत्र्य दिन हा उत्साहाने साजरा केला जातो। अनेक ठिकाणी झेंडावंदन करून हा दिवस साजरा केला जातो। अनेक दुकानं, सोसायटी, कार्यालय, इमारती असू दे, तसेच कार्यालयांमध्ये विविध प्रकारची आकर्षक अशी सजावट केली जाते। आकर्षक असे अनेक जण या ठिकाणी तिरंगाच्या रंगाचे किंवा पांढरे शुभ्र असे वस्त्र परिधान करतात। त्या अनुषंगाने बाजारपेठेमध्ये विविध प्रकारचे 3 रंगातील तसेच पांढऱ्या रंगाचे विविध प्रकारचे वस्त्र दाखल झाले आहेत। यामध्ये लहान मुलांपासून ते महिलांसाठी पांढरे किंवा तिरंगी रंगाचे कपडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत। लहान मुलांसाठी टी-शर्ट तर महिलांसाठी 3 रंगांमधली ओढणी पाहायला मिळाली। अनेक ठिकाणी दुकानांमध्ये, बाजारपेठ परिसरामध्ये, कार्यालयामध्ये तिरंगाच्या रंगाने सजावट केली जाते। रंगातील साहित्य बाजारामध्ये दाखल झालेलं आहे। खरं तर या दिवशी तिरंगाच्या रंगाचा अधिक मान असतो। तिरंगी रंगाचे बॅच, झेंडे, लहान मुलांसाठी भिंगरी, लटकन, भगतसिंग कॅम्प, कंदील, तिरंगा, पेपर बॉल, पेपर कॅन, तिरंगा क्रेप रोल, स्टिकर्स उपलब्ध आहेत। स्टिकर्समध्ये नव्याने अशोक चक्र, जय हिंद, लाल किल्ला, नॅशनल प्राईड, राष्ट्रीय पक्षी मोर, मेरा भारत महान यासारखी प्रकारची उपलब्ध आहेत। हे सर्व वस्तू दिल्ली येथून ठाण्यामध्ये विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत, ज्यांचा आपण सजावटीमध्ये वापर करू शकतो। यातील खारकरआळी परिसरामध्ये दुकानांमध्ये अशा प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे, तर साहित्यांची किमतीमध्ये 15 ते 20% वाढ झाल्याची माहिती विक्रेते सिद्धार्थ भोसले यांनी दिली आहे।